ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज, माझे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, इथले स्थानीय सर्व देवतांना साष्टांग नमस्कार करते आणि उपस्थित आपण सगळे गुरुतुल्य व्यक्ती आणि सगळे जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलकी करते श्रीराम, आपल्या सगळ्यांना मी साष्टांग नमस्कार करते। आज माझे भाग्य आहे की स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या स्वरूप व्याख्यानमालेमध्ये स्वामींच्यावरती त्यांनी जो लिहिलेला आहे त्या अभंगावरती निरूपण करायचे किंवा चिंतन मांडायची मला संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार मानते। आपल्या सगळ्यांना स्वामींची वरप्रार्थना माहितीच आहे, ती म्हणायची गरज नाही, पण तो एक पण रेफरन्सला आपण या अभंगासाठी घेऊया। त्यातल्या एक 2-4 सुरुवातीच्या ओळी आणि आपण शेवटचं काय बघूया। तर स्वामींची वरप्रार्थनामध्ये त्यांनी असं म्हटले की उदारा जगदाधारा देई मज असावर स्वस्वरूपाने संधान प्रमोद चित्त निरंतर क्रामक्रोधाधिकांतारा मिळून च मदंतरी अखंडित वसोमूर्ती तुझी श्रीहरी साजरी। बरीच मोठी आहे, आपल्याला अभंगावरती निरूपण करायचे, पण हा जो स्वामींनी विठ्ठलाकडे मागणं मागितलेलं आहे, ते मागणं मागितल्यानंतर आता ते मला असं वाटतं की हे जो काही अभंग त्यांनी म्हटलेला आहे तो त्या मागण्याचं मिळालेलं फळ असावं, असा माझा अंदाज आहे की असं असू शकतं। कारण आत्ताचा जो अभंग आपण ऐकला इतकं सुंदर रानड्यांनी आत्ता आपल्याला श्रवण केलं आपण त्या सगळ्याचं, त्याच्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलं हे आपण आता शब्दसह त्याचा अर्थ आधी बघूया आणि मग शब्दसह अर्थ बघितल्यानंतर त्या शब्दातून स्वामीजींना आपल्याला काय सांगायचे ह्याचं आपण चिंतन करूया। तो अभंगाचे शब्द असे आहेत की आता माझं एक विठ्ठलाचा छंद लौकिक संबंध दूर ठेवा, विठ्ठला वाचून न बोले वचन न देखे नयन तुझे काही, मज रात्रंदिन विठ्ठलाचे ध्यान वाटे जीव प्राण विठ्ठलची, स्वामी म्हणे मज विठ्ठल प्रमाण वाहतसे आण विठ्ठलाची। आता या 4 ओळींचा शब्दशः अर्थ काय आहे, तर मला विठ्ठलाचा खूप छंद लागलेला आहे आणि त्यासाठी सगळे जे काही लौकिक संबंध आहेत ते सगळे लौकिक संबंध माझ्यापासून दूर गेले। कारण एखाद्या गोष्टीचा आपण छंद लागला की तीच गोष्टीचा आपण करतो की अरे नाही मला तीच गोष्ट हवी आहे, मग ती घेतल्यानंतर मग काय होतं की मी विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोलत नाही, ना बोले न वचन देखे नयन तुझे काही, ना त्या डोळ्याने मी दुसरं काही बघतोय, मला फक्त सगळीकडे विठ्ठलच मी बघायचा प्रयत्न करतोय। मज रात्रंदिन विठ्ठलाचे ध्यान वाटे जीव प्राण विठ्ठलची, म्हणजे रात्रंदिवस फक्त विठ्ठलाचं ध्यान लागलेलं आहे आणि त्याच्या प्रेमात मी इतका बुडून गेलोय की आता मला असं वाटतं की तोच माझा जीव आहे आणि तेच माझं प्राण आहे। माझा जीव प्राण काय असेल तर तो फक्त विठ्ठल आहे। आणि मग स्वामी म्हणे माझं विठ्ठल प्रमाण वाहतसे आण विठ्ठलाची, आणि मी हे जे काय आता सांगितलंय ह्या सगळ्यासाठी माझं प्रमाण काय आहे तर स्वतः विठ्ठल आहे आणि मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा, त्यासाठी मी विठ्ठलाचीच शपथ घेतोय। आणि हे सगळं जे काय आहे मी विठ्ठलाचा छंद लागून मी कसं विठ्ठलमय माझं आयुष्य झालेलं आहे हे सगळं मी अभंगातून सांगितलं आहे। मला वाटतं आपण जर स्वामींचं चरित्र बघितलं तर त्या चरित्रामध्ये स्वामी हे भक्तिमार्गाने जाणारे आहेत आणि आपल्या सगळ्यांचं बोट धरून आपल्याला त्याच मार्गावरून स्वामी घेऊन जात आहेत। आणि मग ते काय करतायत की ते तुम्हाला सांगतायत की तुम्हाला काय
आयुष्यामध्ये काय त्रास आहे, दुःख असेल, तर तू तो दुःख निवारण तू फक्त या मार्गावरून चाल, भक्ती मार्गावरून चाल आणि विठ्ठलावरती तू प्रेम कर, भक्ती कर, तुझे सगळा त्रास आणि सगळं दुःख कमी होणार आहे. अजूनसुद्धा आपण जर त्यांच्या मंदिरामध्ये गेलो तर त्यांच्या मंदिरामध्ये असे म्हणतात की ते कुठलेही ग्रंथ असतो, आपल्या मनामध्ये जर एखादा प्रश्न असेल आणि आपण स्वामींना नमस्कार केला, समाधीला नमस्कार केला आणि तो प्रश्न घेऊन जर आपण ते समोरचं कुठल्याही ग्रंथातलं कुठलंही पान उघडलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि त्याचं निराकरण तिथे होतं. हे इतके वर्षानुवर्ष चालू आहे आणि मला वाटतं मी स्वतः तिथे जाऊन असा याचा अनुभव घेतला आहे की एखादा प्रश्न असेल आणि आपण कुठलंही तिथे गोंदवलेकर महाराजांचं पुस्तक आहे, अभंग ज्ञानेश्वरी आहे, काही उघडलं आणि कुठलंही पान उघडलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळून जातं आणि त्याच्यातच आपल्याला समाधान होतं. अशा स्वामींचा अभंग आज मला चिंतनाला मिळाला आहे. मी खरोखर स्वतःला खूप भाग्यवान म्हणते की मला हा अभंगावरती 4 शब्द बोलायची संधी मिळालेली आहे. तर आता या अभंगाकडे एक साधक म्हणून जर आपण बघितलं तर काय असू शकतं, तर असं वाटतं की हा अभंग त्यांनी आपल्यासाठी लिहिला आहे. मग स्वस्वरूपाची प्राप्ती कशी होईल. आपण आता बघितलं की स्वरूपी माझं संबळ जे आहे ते स्वरूपाने संधानी रमो चित्त निरंतर. म्हणजे मग हे ह्याच्यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर साधक म्हणून आपण तो कसं आपल्या स्वरूपाकडे बघायचा आहे आणि त्या स्वरूपाकडे बघताना आपल्याला विठ्ठलाचा छंद म्हणजे काय आहे, तो माझ्या आतमध्येच विठ्ठल आहे का, हे सगळं कसं बघायचं आहे, त्यासाठी साधना काय करायची आहे आणि साधना करताना आपलं ध्येय आणि उद्दिष्ट काय असायला पाहिजे. कुठलंही काम करताना मला नक्की काय करायचं आहे हे जर माहिती असेल तर त्या दृष्टीने आपली पावलं पडतात आणि मगच आपलं उद्दिष्ट आपण साध्य करण्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि जेव्हा आपण उद्दिष्ट समोर ठेवून त्याची साधना करतो तेव्हा त्याच्यातून ध्येय किंवा त्याच्यातून फलप्राप्ती काय आहे. आपल्या सगळ्या सांसारिक लोकांना ना फलं काय मिळेल हे खूप इच्छा असते की मी जर हे केलं तर ह्याच्यातून मला काय मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आपण जास्त विचार करतो की मला ह्याच्यातून काय प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे स्वामींनी या अभंगात 3ऱ्या चरणामध्ये की जर तू असं केलं तुम्हाला काय मिळणार आहे हेही स्वामींनी सांगितलं आहे. मग आता ते म्हणतात की आपण आता एक एक चरण घेऊन बघूया. ते म्हणतात की आता माझं एक विठ्ठलाचा छंद म्हणजे आता ह्याच्यामध्ये त्यांनी परत वर मागितला होता विठ्ठलाला की मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. असं त्यांनी वरप्रार्थनेमध्ये विठ्ठलाजवळ वर मागितला की हे असं मी तू पण जाऊ दे आणि सगळं तत्वता तू आणि मी एकच आहे हे मला कळू दे. मग भक्तीच्या मार्गाने आपण गेल्यानंतर देव आणि भक्त असं द्वैत न राहता अद्वैत कसं होतं हेच आपल्या भक्तीचं खरं उद्दिष्ट असलं पाहिजे. मग आता माझं एक विठ्ठलाचा छंद. आता म्हणजे आत्ता या घडीला कुठलेही संत ना त्या घडीत जगत असतात, वर्तमान काळामध्ये जगत असतात आणि आपल्याला सांगतात की तुम्ही पण वर्तमान काळात राहा. पण आपण राहतो का वर्तमान काळात. आपण आत्ता सुद्धा विचार करतो की परवा काय झालं होतं, मग 4 वर्षापूर्वी काय झालं होतं, मग एखादी व्यक्ती मला भेटली की मला आठवतं हां हिने मला कसा त्रास दिला होता असं मला 5-10 वर्षापूर्वीचं आठवतं. आणि नाहीतर मग आपण विचार करतो की उद्या काय होणार आहे, मग हे असं झालं तर परवा काय होईल. आत्ताचा क्षण जगायचा आपण विसरून जातो. मला वाटतं आत्ता आपण इथे मंदिरात बसलोय ना, आत्तासुद्धा निम्म्या लोकांचे शरीराने इथे आहेत पण मनाने अजून काहीतरी वेगळाच विचार चालू आहे. मनाने आणि शरीराने दोन्ही गोष्टींनी आपण इथे मंदिरात आहोत का आणि आत्ताच्या वर्तमान काळामध्ये आहोत का हा विचार खूप महत्त्वाचा आहे. आत्ता या शब्दाने आता माझं एक विठ्ठलाचा छंद. मग आता आपल्याला हे जे म्हणतात की मला विठ्ठलाचा छंद लागलाय. आपण जेव्हा हा अभ्यास करतो ना तेव्हा आपण विचार करायचा असतो की हा परमार्थाचा अभ्यास मी माझ्यासाठी करते, मला ह्याच्यातून काय शिकायचं आहे आणि ह्या अभंगातून मला टेकावे काय करायचं आहे, म्हणजे मी काय घेऊन जायचं आहे ह्या अभंगाच्या निरूपणातून. मग आता जर विठ्ठलाचा छंद स्वामींना लागलाय, आपल्याला कसले कसले छंद असतात. शॉपिंगचा छंद असतो, कपड्यांचा छंद असतो, अनेकदा आपल्याला गॉसिपिंगचा छंद असतो. मग ही काय म्हटली ती काय म्हटली आपण फोन करतो आणि आपला वेळ जात नसेल ना तर फोन करून मग हिचं तिचं सांगितलं की छान वेळ जातो. म्हणजे गॉसिपिंगमध्ये आपल्याला एक छंद असतो की आपण काय काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग माझ्याकडे आता मला प्रवचनाला मला ही साडी आहे, मग आता मला नाही, आता मला लग्नाला जायचं आहे, मग मला दुसरी साडी हवी. मग आता हीच साडी मी त्या लग्नाला नेसली तर 3ऱ्या लग्नाला मी तीच साडी कशी नेसणार, मग अजून एक 4थी साडी घेते. असे वेगवेगळ्या साड्या गोळा करायचा मला छंद असतो. अनेक प्रकारचे छंद असतात. अगदीच आपल्या आदरणीय मंदाताई म्हणून आहेत, मंदाताई गंधे, ते आपल्याला सांगतात की जेव्हा हे छंद असतात किंवा जसे असे विषय असतात त्या विषयांना आपण पैसे देऊन विकत घेतो आपली दुःख. कुठलाही छंद जो असतो ना
हा दुःख विकत घेण्याचा छंद असतो. आता कसं तुम्ही म्हणा कसं काय, तर एक छोटंसं उदाहरण देतात. आपल्याला पिक्चर बघायला आवडतो, मग आपण पिक्चरची तिकीटं काढतो, पिक्चरचा आपल्याला छंद आहे. मग पिक्चरची तिकीटं काढल्यानंतर आता आजकाल मॉलमध्ये पिक्चर असतो, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला किमान 500-1000 रुपये खर्च करायला लागतात. तिकीटच आधी एवढी महाग आहे, मग कॉफी असते, मग मॉलमध्ये गेल्यानंतर पॉपकॉर्न्स असतात, मग ते सगळं घ्यायचं आणि तो जो काय पिक्चर थिएटरमध्ये दाखवला जातो तो आपल्याला माहिती आहे की हे सगळं खोटं आहे, ही सगळी स्टोरी खोटी आहे. आता चरित्र आपण सोडून देऊ, सावरकरांसारखे पिक्चर किंवा समर्थ रामदास स्वामींवरचे आलेले पिक्चर किंवा ते जे आहेत चित्रपट हे सत्य घटनेवर आधारलेले. आपण त्याचा विचार न करता आपण जे बाकीचे स्टोरी पिक्चर्स बघतो ते आपल्याला माहिती असतं की हे खोटं आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपण इतके इन्व्हॉल्व होतो की इन्व्हॉल्व झाल्यानंतर आपल्याला हे खरं वाटतं आणि बाहेर पडताना आपण रडत रडत बाहेर पडतो की अरे अरे काय झालं ना पिक्चरमध्ये. आपल्याला माहिती असतं हे सगळं खोटं आहे, टी व्ही सिरियलमध्ये माहिती असतं, पण तरीसुद्धा आपण रडतो. का? म्हणजे काय होतं, आपण पैसे देतो आणि दुःख विकत घेतो आणि दुःख विकत घेऊन रडत रडत बाहेर पडतो. आपण रडण्यासाठी पिक्चर बघायला गेलो होतो की आनंद घ्यायला गेलो होतो? तेच आहे जेव्हा कुठलाही विषय असेल, हा जगातला विषय हा फक्त आणि फक्त दुःखच देणार आहे. विषयाची व्याख्या अशी करतात की विषुवंती इति विषयाः, म्हणजे जे बंधनात टाकतात किंवा जे पुनर्जन्माची सोय करून देतात, मुक्तीपासून आपल्याला वंचित ठेवतात, त्यांना विषय असं म्हणतात. अगदीच आपण जाऊ दे, पिक्चर जाऊ दे, आपण आत्ता चहाचं उदाहरण घेऊया. आत्ता आपण 5:30ला इथे आलो, घरून येताना 1 कप चहा पिऊन आलो. मग आपण म्हणतो की नाही चहाशिवाय माझं काय ना, मला संध्याकाळ शक्यच नाही, माझं डोकं जड होतं आणि चहा मला लागतोच. मग 1 कप चहा प्यायल्यानंतर जर चहामध्ये सुख असेल तर एका कपात जेवढं सुख आहे 10 कप प्यायल्यानंतर त्याचं 10 पट सुख नको का वाढायला? तर ते 10 पट सुख होतं का? आपण दुसरा कप किंवा तिसरा कप सुद्धा पित नाही एका वेळेला. आपण म्हणतो नको नको आता मला त्याचं पित्त होईल आणि आता जर मी प्यायले तर माझं डोकं दुखायला लागेल. म्हणजे डोकं दुखायचं थांबण्यासाठी घेतलेला चहा 3ऱ्या कपाने डोकं जास्त दुखायला लागतं. सगळे विषय हे असेच असतात. कुठल्याही विषयामध्ये आपण सुखासाठी जर तो विषय घ्यायचा म्हटला तर त्याचा परिणाम हा दुःखामध्येच होतो. मग तो 1 कप चहा असू दे किंवा मला बासुंदी आवडते म्हणून मी 10 कप बासुंदी प्यायली तर ती दुःखातच त्याचा परिणाम होणार आहे. मग तुम्ही कुठलेही आपल्याला आवडणारे विषय जोडून बघा. ते विषय जर आपण घ्यायचे ठरवले किंवा त्या विषयाचं आपण जर म्हणलं की मला हे हवं आहे तर त्याच्यातून सुख मिळणार आहे का? तर त्याच्यातून कधीच सुख मिळत नाही, त्याच्यामध्ये फक्त दुःखच आहे. मग काय करायचं? आपण हे करायचंच नाही का? तर विषय वासना आणि गरज ह्याच्यातला फरक समजून घेता आला पाहिजे. विषय वासना म्हणजे जी गोष्टीची जो विषय आपल्याला आवश्यक नाही, ज्याच्यापासून आपलं आयुष्य अडत नाही, अशा अनेक गोष्टींची किंवा विषयांची जी आपल्याला इच्छा असते, जी आपल्याला वासना असते त्याला विषय वासना म्हणतात. आणि गरज म्हणजे आता मला दिसत नाही आहे म्हणून मी चष्मा घेतला आहे, तर चष्मा मला हवा आहे, तो मी जाऊन विकत घ्यायचा, ही माझी गरज आहे, कारण त्याच्याशिवाय मला वाचता येत नाही आहे. पण मग जर चष्मा ही माझी गरज आहे तर मग तो चष्मा मला गोल्डन फ्रेमचाच हवा, तो चष्मा मला 2च हवेत, मला 4 हवेत, किंवा माझ्याकडे शेजारी एक वर्षानुवर्ष खूप चांगला चष्मा करतो पण आता लेन्सकार्ट आले ना, मग मी आता लेन्सकार्टचा चष्मा घेणार. म्हणजे एक ब्रँडेड, एक स्टँडर्ड. मग एक स्टँडर्डसाठी आपण एक चष्मा घेत नाही, मग एक चष्मा जो 1000-2000 होतो तो आता मी स्टँडर्डसाठी मी 10,000चा चष्मा घेते. मग हे जे आहे ना, ही वासना आहे. गरज काय आहे आणि वासना काय आहे हे जर आपण समजून घेतलं तर आपण विषयामध्ये किती अडकायचं आणि त्याच्यामधून सुख प्राप्त करायचं की दुःख हे आपल्याला ठरवता येतं. अगदी थोडक्यात सरळ साधं जगण्यासाठी आपल्याला जे जे आवश्यक असतं आणि ज्याच्याशिवाय जगणं अशक्य असतं त्याला गरज म्हणतात. ती गरज आपण घ्यायचीच आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी संसार करणं हे महत्त्वाचंच आहे. मग समर्थ म्हणतातच की परमार्थ संसार करावा निटका, मग साधावा परमार्थ विवेका. म्हणजे संसार जर आपल्याला संसार आपण व्यवस्थित करू शकलो तर त्याच्यानंतरच आपल्याला परमार्थ जमणार आहे. आणि मग स्वामी आपल्याला म्हणतात की कोणत्याही लौकिक गोष्टींमध्ये सुख नाही. मग लौकिक गोष्टींमध्ये सुख नाही म्हणजे वस्तू, व्यक्ती, घटना आणि परिस्थिती या कुठलीही पण आपण या 4 गोष्टी जर आपण बघितलं तर या घटनेत सुख वाटलं, तीच घटना परत तशीच्या तशी दुसऱ्यांदा घडत नाही आणि ती तशीच घडली तर त्याच्यामध्ये सुख असतंच असं नाही आहे. थोडक्यात आपण व्यक्तीचा विचार केला तर आज ही व्यक्ती मला आवडते पण उद्या तीच व्यक्ती आवडेल असंही नसतं, कारण प्रत्येक वेळी व्यक्ती, वस्तू आणि घटना या बदलत असतात आणि त्याच्यामुळे जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये
ज्या गोष्टी अशाश्वत आहेत, ज्या गोष्टीला शाश्वतपणा नाही आहे, नित्य नाही आहेत, त्या सगळ्या गोष्टी आणि सगळे विषय हे आपल्याला दुःख देणारेच आहेत. मग मग शाश्वत विषय कुठला आहे तर मजर लागला एक विठ्ठलाचा छंद. फक्त विठ्ठलच असा आहे की जो शाश्वत आहे आणि आपल्याला कायमस्वरूपी सुख देणारा आहे. कारण विठ्ठलाचं स्वरूपच सच्चिदानंद स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये फक्त आनंदच आहे. आणि आनंद जो आनंदाचा कंद असा विठ्ठल हाच आपल्याला आयुष्यभरासाठी आपल्याला कायमचं सुख देणार आहे. मग आपण दुःख देणाऱ्या विषयांमध्ये अडकायचं आहे की सुख देणाऱ्या विठ्ठलाचा छंद लावून घ्यायचा आहे हे आपण ठरवायचं आहे. आणि मग मला कुठला छंद हवा तर आता माझं एक विठ्ठलाचा छंद आणि लौकिक संबंध दूर ठेवा. जर मला शाश्वत आनंद हवा असेल, शाश्वताचा मला जर सुखरूपता प्राप्त करून घ्यायची असेल तर लौकिकाच्या संबंधांमध्ये आपण राहायचं आहे. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. पण त्यामध्ये राहताना अनासक्तीने राहता आलं पाहिजे. आणि हेच आपल्याला सगळे संत सांगतात की आसक्ती काढून तुम्ही या संसारामध्ये राहा आणि संसार करा. आणि त्याच्यानंतर एकच छंद मनाला लावा. तो कुठला आहे तर आता माझं एक लागला विठ्ठलाचा छंद. मग आपण हा अभ्यास करतोय अभंगाचा. हा अभ्यास हा आपल्याला आनंदाचा ठेवा प्राप्त करण्यासाठी करतोय. मग हा आनंदाचा ठेवा बाहेर आहे का हो? विठ्ठलाकडे, विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर त्या मूर्तीमध्ये आनंदाचा ठेवा आहे की तो आनंदाचा ठेवा माझ्या आत आहे? मग आत असेल तर मग कुठे आत आहे? कारण आपल्याला स्वामी म्हणतात उदारा जगदा दारा देई मज असा वर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. म्हणजे कुठे ह्या आनंदाचा ठेवा तर माझ्या आतच आहे, माझं स्वरूपच ते आहे. पण आपण बाह्य विषयामध्ये इतके अडकलेलो असतो की अंतर्मुख होऊन माझ्या आतमध्ये काय आहे ना हेच आपण बघत नाही. आपण फक्त बाह्य विषयामध्ये, बाह्य गोष्टीमध्ये ही काय म्हणली, ती काय म्हणली, अशा अनेक गोष्टीमध्ये अडकतो. आणि माझं स्वरूप जे आनंद स्वरूप आहे तिथपर्यंत आपण पोचत नाही. कारण आपली वृत्ती अंतर्मुख होत नाही. आणि मग समर्थ म्हणतात की बहिर्मुख गेले आणि अंतर्मुख तेवढे तरले. मग अंतर्मुख होऊन आपण जर आपल्या आतमधल्या आनंदाचा ठेवा घेतला तर आपल्याला कळणार आहे की माझ्या आतच तो आनंद आहे. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हेच सांगतात अध्याय 9 तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू की भ्रांतासी कामो विषयावरी. म्हणजे थोडक्यात प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये सुखाचे आगर म्हणजे आनंदाचे उगमस्थान असलेले अंतरंगातील शाश्वत चेतन तत्व जो आत्मा आहे तो आत्माच आनंद स्वरूप आहे. फक्त भ्रमिष्ठ माणसांना तो कळत नाही आणि ते बाह्य जगात अडकतात. मग या जोडीवरती आपल्या स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलं आहे? तैसा सकलही सुखांचा विश्राम असता मी राम अंतरात नेणोनिया माते विषयांच्या ठाई बोलोनिया जाई मतिमंद. म्हणजे माझ्या आतमध्ये सुख देणारा राम असूनही विषयांच्या मागे जो जातो तो भ्रमिष्ठ आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि स्वामी स्वरूपानंद म्हणतात की जो विषयांच्या मागे जातो तो मतिमंद आहे. कारण मी आतमध्ये असून सुद्धा तो माझ्याकडे बघत नाही आहे आणि तो बाहेर जगातल्या विषयामध्ये बघतोय. मग आपण भ्रमिष्ठ आणि मतिमंद या कॅटेगरीत मोडतो की नाही मोडत? प्रत्येक वेळी अभंग स्वतःला लावून घ्यायचा. सद्गुरू डॉक्टर आता म्हणतात की कुठल्याही परमार्थाचा अभ्यास करायचा असेल तर हा तृतीय पुरुषी परमार्थ करायचा नाही. त्यांनी असं केलं, हिनी सांगितलं, तिने ऐकलं असा अभ्यास कधी होत नाही. मला लावून घ्यायचा असतो मी काय करते आहे. प्रथमपुरुषी परमार्थ असतो की मला काय करायचं आहे, मला ह्याच्यातून काय मिळवायचं आहे. आणि मला जर आनंदाचा ठेवा प्राप्त करून घ्यायचा असेल तर मग मी या विषयांमध्ये अडकायचं आहे का मी शाश्वत विषयाचा विचार करायचा आहे आणि तोच माझ्या जीवनाचं ध्येय बनवायचं आहे. आणि ते करण्यासाठी मी मतिमंद आहे, भ्रमिष्ठ आहे का मी स्वामी सांगतात ती साधना सांगू माझ्या आत्माचा जो सुखाचा राम आहे, माझा जो अंतरात्मा आहे त्याला मी बघते आणि त्याला मी शोधायचा प्रयत्न करते. जेव्हा आपण हे विचार करतो ह्या विचारानंतर पुढे स्वामी आपल्याला सांगतात की आता हा आपण विचार केला की मला शाश्वत आनंद हवा आहे. मग शाश्वत आनंद मला हवा आहे. मला आता मी ठरवलं की मी भ्रमिष्ठ नाही आहे, मी मतिमंद नाही आहे आणि मला आता फक्त काय असेल तर माझ्या हृदयामधला रामू मला शोधायचा आहे, आत्माराम मला शोधायचा आहे. मग त्याच्यासाठी साधना काय करायची ते पुढच्या चरणात सांगतात. ते असं म्हणतात विठ्ठला वाचून न बोले वचन न देखी नयन तुझे काही. हा छंद लागण्यासाठी मी काय केला तर मी फक्त विठ्ठलाचं वचन आहे ना, मी फक्त विठ्ठलाचं नाम घेतो. मग ह्याच्यासाठी जेव्हा हे असं सांगतात स्वामी तर परमार्थामध्ये परत
जेव्हा सिद्ध व्यक्ती आपल्याला त्यांचा अनुभव सांगत असतात, तेव्हा जे साधनं करणारे साधक असतात, त्या साधकांसाठी सिद्ध व्यक्तींचा अनुभव ही साधना असते. म्हणजे आपल्यासमोर एखादा आयडॉल जर आपण ठेवला, तर त्या आयडॉलमध्ये तो कसा बोलतो, तो कसा वागतो, हा आपण विचार करतो आणि त्या दृष्टीने आपण वागायचा प्रयत्न करतो. मग असं असताना जर ते म्हणतात की मला फक्त मी काय केलं आहे, तर मला एकच, मी विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोलत नाही, मी फक्त त्याचंच नाम घेतो आणि फक्त त्यालाच माझ्या नजरेने बघतो. असं असताना मग आपण पुन्हा परत आपण स्वतःला लावून घ्यायचं की मग मी काय बघते. कारण जगामध्ये अडकणारा सगळ्यात महत्त्वाचा इंद्रिय कुठला असेल तर तो डोळे आहे. डोळेच आपल्याला अनेक विषयांमध्ये अडकवतो आणि अनेक विषयामधून आपल्याला त्याची वासना निर्माण करतो की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. मग मी नक्की काय बघते, ह्याच्यासाठी माझे डोळे काय करत आहेत, मी कानाने काय ऐकते, मी काय बोलते, ह्याच्यावरती आपलं सावध, साक्षेपी आणि दक्ष असलं, लक्ष असलं पाहिजे की मी नक्की काय करते आहे. आणि मग अनित्य विषय बघण्यापेक्षा आपण नित्य व्यक्ती वस्तू बघतोय का, एक विठ्ठलाला बघतोय का. आणि अनेकदा काय होतं की आपण डोळे मिटतो, जर आपण म्हटलं की ठीक आहे मला बाहेरचं काही बघायचं नाही, पण बाहेरचं बघायचं नसताना आपण जेव्हा डोळे मिटतो तेव्हा आपण स्वप्नातल्या गोष्टी बघत असतो. अनेक विषय आपल्या मनामध्ये वेगवेगळे चालू असतात आणि आपण स्वप्नरंजन करत असतो आणि त्या गोष्टीमध्ये आपण रमत जातो आणि त्या गोष्टी बघत जातो. मग आपल्याला काय करायचं आहे, न देखे नयन तुझे काही, ना बाह्यदृष्टीने बाहेरचं काही बघायचं आहे. आणि डोळे मिटून जर मला अंतर्मुख व्हायचं म्हटलं तर अंतर्मुख कुठल्याही जगातल्या कल्पनांमध्ये रमायचं नाही आहे. फक्त शाश्वत काय आहे, तर माझं आराध्य दैवत काय आहे त्याचा विचार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये रमायचं आहे. मग ह्याच्यामध्ये पडत काय म्हणतात की विठ्ठला वाचून न बोले वचन. मग जर मला एकच डोळ्याने मी ठरवलं की आता मला फक्त काय बघायचं असेल, तर मला फक्त श्रीरामाचं रूप बघायचं आहे, त्याचेच गुण ऐकायचे आहेत, त्याचेच गुणांबद्दल बोलायचं आहे आणि ते मला माझ्या आतमध्ये फसवून घ्यायचं असेल, हे झालं डोळ्यांचं गोष्ट की मला दुसरं काही दिसत नाही आहे. मग चष्मा कुठला वापरायचा आहे, तर फक्त जिथे विठ्ठल दिसेल हाच चष्मा वापरायचा आहे. मग त्या चष्म्यामध्ये मला प्रत्येकामध्ये विठ्ठल दिसतो का, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. मी हे करताना आता मला बोलायचं आहे, मग मी काय बोलायचं आहे, तर विठ्ठला वाचून मी दुसरं काहीच बोलत नाही आहे. म्हणजे नाम घ्यायचं आहे आणि ते नाम कसं घ्यायचं आहे, तर नुसतं वैखरीतून नाम नाही घ्यायचं आहे. शास्त्रामध्ये 4 वाणी सांगितल्या आहेत. एक आहे परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी वाणी. मग आपण या वैखरी वाणीचं नक्की स्थान काय आहे, त्या कशा आहेत, त्या 4 वाणी कुठून आल्या, ह्याच्या खूप डिटेलमध्ये न जाता आपण एक थोडक्यात उदाहरण घेऊया. आपण सगळे कोकणात राहतो, आपलं सगळ्यांचे एक बैठक घर असतं. आपण एक उदाहरण दृष्टांत घेऊया. त्या दृष्टांतावरून आपण द्राष्टांताकडे जाऊया. मग आपलं सगळ्यांचं एक बैठक घर आहे. त्या बैठक घरामध्ये पुढची पडवी, मागची पडवी, म्हणजे पुढच्या पडवीला बाहेरचं एक गेट असतं, मागची पडवी असते. मग आपण जेव्हा त्या मेन गेटमधून आत आलो की आपल्या घराच्या मुख्य घराचा एक दरवाजा असतो. त्या दरवाजातून आतमध्ये आलो की आपलं एक दिवाणघर असतं, दिवाणखोली असते. त्या दिवाणखोलीमध्ये बहुतांश सगळ्यांच्या घरामध्ये झोपाळा असतो. कोकणामध्ये तर असतोच, मुंबईमधल्या 4 खोल्यांमध्ये तर शक्यच नाही, पण एक छान झोपाळा असतो ज्याच्यावरती आपले बुजुर्ग लोक बसलेले असतात आणि विचारत असतात, चौकशी करत असतात काय आहे काय नाही. तिथून आतमधल्या खोलीत गेलो की स्वयंपाकघर असतं आणि सगळ्यात पवित्र ठिकाण कुठलं असतं, तर आपलं देवघर असतं. त्या देवघरामध्ये आपण सोवळं जपत असतो आणि त्या देवघरामध्ये आपण शक्यतो बाहेरच्या लोकांना आत येऊ देत नाही. त्यांनी हवं तर दिवाणखोलीत यावं, तिथून स्वयंपाकघरात यावं आणि तिथून जावं. देवघरातून तुम्ही बाहेरच्या बाहेर नमस्कार करा, पण आपण शक्यतो नाही येऊ देत. असं जर आपलं हे घर असेल तर हे जे काही आपलं टुमदार घर आहे, हे घर म्हणजे आपला देह असं आपण समजूया. मग असा जर माझा देह असेल तर मग या 4 वाणी आपल्या देहात कुठे आहेत, तर वैखरी सगळ्यात बाहेरची जी वाणी आहे, जी मेन गेट आपण म्हणू, आपल्या पुढच्या पडवीचं मेन गेट म्हणजे वैखरी वाणी आहे. ती वैखरी वाणी कुठे आहे, आपण त्याचं अगदी जर शास्त्रीय रूपात जर आपण बघितलं तर ही प्राणशक्ती प्रधान क्रियारूप वाणी आहे. माझ्यामध्ये प्राण असतील, मला बोलताना श्वास लागत नसेल तर मी व्यवस्थित छान वैखरी वाणीतून बोलू शकते. मग ही वैखरी वाणीचं काय आहे, आपण कशी येते, तर ती आपल्या मुखातून येते, स्वरयंत्रातून त्याचं ध्वनिरूप प्राणशक्ती बाहेर पडते. ती दात, टाळू, जिव्हा, मूळ अशा 8 ठिकाणी तो शब्द आढळतो. आपण जर आपली बाराखडी बघितली तर त, थ, द, प, प, ब, औष्ट, टाळूला लागणारे असे आपली सगळी बाराखडी आहे. हे जे काही शब्द मुखातून बाहेर पडतात, ती जी काही वाणी आहे त्या वाणीला वैखरी वाणी म्हणतात.
मग त्याच्या आतमधली कुठली आहे तर ती मध्यमावाणी आहे. मग मध्यमावाणी म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे. ही जी काय आहे ना, हे या मध्यमावाणीतून जे विचार येतात हे आपल्या मनातून आणि बुद्धीतून येणारे विचार असतात. त्याचा जर शास्त्रीय विचार केला तर ही वाणी मनप्रधान आहे आणि मणिपूर चक्रामध्ये राहते. आता मणिपूर चक्र आणि हे मी वाचून आणले कारण मी योगाचा अभ्यास काय केलेला नाही, पण ही मणिपूर चक्रामध्ये राहते असे म्हणतात. मग ही जी वाणी आहे ही मनप्रधान वाणी आपल्या मेन घराचा दरवाजा कोणासाठी उघडायचा, कुणाला दरवाजातून आत घ्यायचं, कुणाला दरवाजातून आत घ्यायचं नाही, हे ही मनप्रधान वाणी ठरवते आणि मनाने ती बोलत असते. मनप्रधान वाणीच्या आतमधली जी वाणी आहे मध्यमा, ती तिसरी वाणी जी आहे ती पश्यंती. ही पश्यंती वाणी म्हणजे बुद्धिप्रधान वाणी आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की ती आपली बैठकीची खोली आहे. ती स्वाधिष्ठान चक्रामध्ये राहते आणि बुद्धीने ठरवलं जातं की या घरात आलेल्या व्यक्तीला चहा द्यायचा आहे, पाणी द्यायचं आहे, जेवायला द्यायचं आहे की बाहेरच्या बाहेर तिला पाठवून द्यायचं आहे. हे आहे बुद्धिप्रधान वाणी. म्हणजे पश्यंती वाणी ही बुद्धीने विचार करून येणारी वाणी आहे. आणि सगळ्यात आतमधली जी वाणी आहे ही परावाणी आहे. परावाणी म्हणजे आपलं देवघर आहे, जी ज्ञानप्रधान असून मूलाधार चक्रामध्ये राहते. गुप्त विचार हे तिचे स्वरूप आहे आणि परावाणी ही ईश्वराच्या अत्यंत जवळची वाणी आहे. अंतःकरणामध्ये आपल्या अतिशय अंतःकरणामध्ये जेव्हा आपण शांत चित्ताने विचार करतो तेव्हा आपल्या आतून जे स्फुरणारे विचार असतात, खरे सत्विचार, ईश्वराचे विचार, हे विचार परावाणीतून आलेले असतात आणि इथेच खरे विचार स्फुरत असतात. तो सगळ्यात महत्त्वाची वाणी जी आहे ही परावाणी आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या आपण 4 वाण्या का बघतोय? थोडक्यात आपण जे विचार करतो, आपण जे बोलतो, आपल्या मुखातून जे शब्द बाहेर येतात हे नक्की कुठल्या वाणीतून येतात हे आपल्याला कळलं पाहिजे. शास्त्र असं सांगतं की परेमध्ये विचार जे असतात हे गुप्त रूपाने असतात. पश्यंतीमधले जे विचार असतात हे गुप्त रूपातले विचार थोडेसे अस्पष्टपणे पश्यंतीमध्ये येतात. मध्यमेमध्ये ते विचार स्पष्ट होतात आणि वैखरीतून शब्दरूपाने बाहेर पडतात. मग जर मला विठ्ठलाचा छंद हवा आहे, विठ्ठलाचं नाम घ्यायचं आहे, नामजपामध्ये मला जर यज्ञामध्ये भाग घ्यायचा आहे, आत्ताच बोलता बोलता सांगितलं अध्यक्ष महाराजांनी की 250 कोटी नामजप आता आपल्याला 2028मध्ये करायचा आहे. मग हा नामजप मी नुसता वैखरीने करायचा आहे की आतून परेमधून आला पाहिजे, हा विचार करायचा आहे. आपलं काय होतं, आपण हे जे देवघरातून आलेले परेवाणीतून जे शब्द असतात, जे विचार असतात, हे विचार अत्यंत शुद्ध, प्रामाणिक आणि शांत असतात. आपल्याला माहिती असतं एखादी गोष्ट करताना मी चुकतीये हे मला माहिती असतं, बरोबर माहिती असतं. स्वतःचं स्वतः आत्मपरीक्षण केलं तर आपलं अंतर्मन आपल्याला सांगतो की ही जी कृती केली आहे ना ही चुकीची केली. पण तरीसुद्धा आपला अहम इतका असतो ना की आपण लोकांना दाखवतो की मी कशी बरोबर आहे आणि मी कसं योग्यच केले, मी कधीच सांगत नाही मी चुकलेली आहे. पण अंतर्मन आपल्याला सांगत असतं. हे जे अंतर्मन सांगत असतं हे परावाणी आपल्याला सांगत असते की काय योग्य आहे आणि काय नाही योग्य. पण वासनेच्या प्रभावाने, रजोगुणामुळे, तमोगुणामुळे आपण हे सगळे वाणीचे जे आहेत आपली परावाणीतून आलेले सत्वगुणाची जे वाणी आहे तिला आपण दाबून टाकतो आणि आपण वासनेच्या आहारी बोलत राहतो, मनप्रधान वाणीने बोलत राहतो आणि मग अनेक दुःखांना सामोरे जातो आणि अनेक गोष्टी आपल्या अंगावर आपण ओढून घेतो आणि मग परत त्याचं स्पष्टीकरण द्यायला जातो. मग तिथे अहंकार येतो, तमोगुण येतो, असं ते सगळं जे विशेष चक्र आपण म्हणतो हे चक्र थांबत नाही. हे थांबायचं असेल तर परेवाणीतून आलेले विचार, परेवाणीतून आलेले शब्द हे आपल्याला कॅच करता आले पाहिजे, हे समजले पाहिजे की हे ईश्वराचे आहेत आणि त्या दृष्टीने वागता आलं पाहिजे. म्हणजे आता आपण जो विषय बोलत होतो की आपण नामयज्ञ चालू आहे, मग नामयज्ञ नुसता वैखरीने घ्यायचा आहे का परेवाणीतून घ्यायचा आहे? माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात, अनेक विषय माझ्या मनामध्ये असतात, ते विषय आतमध्ये मी तसेच ठेवते आणि बोलताना मात्र मी नाम घेते, तर त्याचा काही उपयोग आहे का? त्याचा काहीच उपयोग नाही आहे. मग विठ्ठला वाचणं न बोले वचन म्हणजे ते जे काही वचन आहे ना हे आतून आलं पाहिजे. आता जर आपण परत एक छोटंसं घराचंच उदाहरण घेतलं की आपण काही लोकांच्या जर घरी गेलो तर इतका पसारा असतो, इतका पसारा असतो की या खुर्चीवरचं सामान उचलायचं, त्या खुर्चीवर बसा की हो कुठे बसा, नाही या खुर्चीवर बसा, उचलतात सामान दुसरीकडे टाकतात. मग परत कोणीतरी आलं की परत ते सामान उचलायचं तिसरीकडे ठेवायचं, बसायला जागा नसते ना उभं राहायला जागा असते. मग अशा घरामध्ये आपण किती मिनटं जातो आणि किती मिनटं बसतो? आपण म्हणतो नाही नाही मला वेळ नाही आहे, आपण जातो कारण तिथे ना जागाच नाही बसायला. मग जर लोकांच्या घरामध्ये अशी जागा नसेल, आपल्या मनामध्ये किती विचारांची गर्दी आहे ह्याचा आपण कधी विचार करतो का?
जर आपल्या मनामध्ये असंख्य विचार असतील तर तिथे श्रीराम किंवा विठ्ठल कुठे येऊन बसणार आहे? आत्ताच सगळ्यांच्या घरी गौरी गणपती झाले, ते झाल्यानंतर आपण सगळी साफसफाई केली, सगळं घर स्वच्छ केलं, कारण आपल्याला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची होती, गौरींना घरात आणायचं होतं. मग त्याच्यासाठी आपण घर एकदम स्वच्छ केलं. मग आता माझ्या अंतर्यामी असलेला माझा राम जर मला शोधायचा असेल, त्याला जर आतमध्ये कुठेतरी बसवायचं असेल हृदयाच्या चौरंगावरती, तर मी माझं घर स्वच्छ करण्यासाठी माझी विचारांची जळमट आणि माझे नको असलेले विचार मी काढते का? आत्मपरीक्षण. जेव्हा आपण एखादा अभंगाचा अभ्यास करतो ना, प्रत्येक गोष्ट आत्मपरीक्षण करून बघायची की हे मी करते का? मग माझ्या मनामध्ये किती विचार आहेत? मग इतके विचार असतात की ते झोपेत पण असतात, स्वप्नात पण असतात, जागेपणी पण असतात, आणि मग झोप येत नाही, आणि मग डॉक्टरांकडे जातो आणि सांगतो की डॉक्टर झोप येत नाही, मला झोपेची औषधं द्या. का नाही झोप येते? विचार आणि माझे विचारच थांबत नाही आहेत. शरीराने मी बसलेले शांत, काही करत नाही, पण विचारांनी मी माझं डोकं दुखायला लागतं आणि त्याने मला अशक्तपणा येतो, मला समजत नाही का? कारण असंख्य विचारांची गर्दी मनामध्ये आहे. मग ही विचारांची गर्दी कशी थांबणार आहे? तर फक्त नामानेच थांबणार आहे. आणि ते जे काय आपल्याला नामाचं नाम घ्यायचे, विठ्ठलाचं नाम घ्यायचे, ओम रामकृष्ण हरी म्हणायचे, तर ह्याच्यासाठी ते आतून आलं पाहिजे. आतून आपल्या मनातले विचार थांबण्यासाठी, विचार शांत होण्यासाठी आतून जर ते नाम आलं तरच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि तेच खरं नाम आहे. वैखरीने मी 10 लाख म्हणेन, पण त्याचा काही उपयोग आहे का? मनामध्ये असंख्य राग, लोभ, द्वेष असे अनेक गोष्टी आहेत, अनेक त्रास आहेत, झोप येत नाहीये, आणि मी नाम घेते, तर त्या नामाला तुम्ही 5च वेळा नाम घ्या, पण ते पूर्ण मनापासून घ्या. सद्गुरू सांगतात, फार नाही, तुम्ही एकच माळ करा, पण ती माळ अशी करा की तुम्ही राममय होऊन जाल. अशी करा की त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला विठ्ठलच दिसेल, बाकी काही दिसणारच नाही. एकच विठ्ठल आहे की जो मला शाश्वत सुख देणार आहे, कारण त्याचाच मला छंद लागलाय आणि मी त्याचाच विचार करतोय. असं जर असेल तरच आपल्याला आनंद मिळणार आहे, आणि मगच आपल्याला त्याचा बेनिफिट, म्हणजे आपण परत म्हणतो की मला याच्यातून काय मिळणार आहे? तर मला याच्यातून आनंद मिळणार आहे. तो आनंद हवा असेल तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागणार आहेत. परमार्थामध्ये कधी पण आपण जेव्हा नुसतं लोकांना दाखवायला म्हणतो, तिथे आला दिखाऊपणा, आणि जिथे दिखाऊपणा आहे तिथे परमार्थ अजिबातच नाही आहे. नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण नाम जितकं मनापासून घेऊ, ये हृदयीचे ते हृदय, आपलं आनंद पोचला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण ते नाम घेऊ, एकच माळ जरी जपली तरी सुद्धा ती एक माळ 100 माळेच्या बरोबर आहे, कारण ती मनापासून घेतलेली असेल. आणि अशा वेळी जेव्हा आपण आपल्या देवघराची पूजा करतो, आपण आता गणपतीची पूजा केली, गौरीची पूजा केली, त्याच्यामध्ये आपण तो जो काही उदबत्ती, धूप, दीप आणि उदबत्ती लावली, त्याचा सुवास आपण देवघरात लावला तरीसुद्धा तो सुवास अख्ख्या घरभर पसरतो. नुसता घरभर नाही, बाहेर अंगणापर्यंत वास येतो, आणि आपण म्हणतो अरे काय किती सुंदर उदबत्ती लावली आहे. हा जो वास अंगणापर्यंत जातो ना, असा वास जेव्हा आपण मनापासून देवाचं नाव घेऊ, तो मनापासून नाव घेतलं तर त्या देवाचा जो आनंद आहे, कारण देव हा सच्चिदानंद स्वरूप आहे, तो आनंद आपल्या आतल्या पेशीमध्ये झिरपतो, आपल्या पेशीमध्ये तो जातो, आणि आपल्या पेशीतून आनंद हा आपल्या शरीरातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून परिवर्तित होतो. आणि तो जो परिवर्तित आनंद होतो तो ये हृदयचे ते हृदय, सांगावंच लागत नाही. व्यक्ती बघितली की आनंद वाटतो, अरे वा काय छान, मस्त वाटते याच्याने बघून. असं जेव्हा होतं ना, तेव्हा कळतं की अरे तिच्या मनातला आनंद माझ्यापर्यंत पोचलेला आहे. नुसतं आपण बघून सुद्धा म्हणतो की ना अरे ही आली का, खूप छान, किती छान वाटते हिच्याकडे बघून. हा जो आनंद आहे ना, हा आनंद आपल्या हृदयातून परावर्तित होतो. आणि तो कधी होतो? जेव्हा तुमची परावाणी स्वच्छ असेल, तुमचं मन आणि चित्त शांत असेल, तेव्हा शांत आणि चित्त मनामध्ये जेव्हा फक्त रामाचेच विचार असतील, विठ्ठलाचेच विचार असतील, त्या विचारामध्ये जर आपण लागून घेतलो, तेवढा एकच छंद लागून घेतला, तर मग विठ्ठला वाचणं, मग बोले वचनं, दुसरं काही नाही. आपण व्यवहार जो करायचा आहे तो व्यवहारासारखाच करायचा आहे, तिथे आपण कुठेही हे करायचं नाही आहे. म्हणजे सद्गुरू डॉक्टर परत त्यांच्या प्रवचनामध्ये एक उदाहरण देतात की आता मला कळलं की मी ब्रह्म आहे किंवा मीच फक्त राम आहे, आणि मग मी जर कुठे गेलो असेल, मला कुठे जायचं असेल या गावातून त्या गावाला, मग मी एस टी स्टँडवर जातो आणि तिकीट काढतो. मग तिकीट काढल्यानंतर तो एस टी स्टँडवाला तो मास्तर विचारतो तुमचं नाव सांगा. मग त्यावेळेला मी ब्रह्म आहे असं चालत नाही, तिथे तुम्हाला तुमचं नावच सांगायला लागतं. तिथे मी निशी पंक्षी आहे हेच मला सांगावं लागतं.
याच्यानंतर मी कुठे जाणार आहे, तर आम्ही कुठे जाणार, हे विश्वची माझं घर, असंही चालत नाही. तुम्हाला कुठे जायचं ते सांगावं लागतं. सो व्यवहार हा व्यवहारासारखाच करायचा आहे, पण आतमध्ये मात्र परमार्थाचा जो काही आहे विचार, विठ्ठलाचं नाम आहे, हे आतमध्ये रुजलं पाहिजे. आपण बाहेर दाखवताना आपण खूप वेगळे दाखवतो आणि आतमधले विचार वेगळे असतात. असं न करता आतमध्ये विठ्ठलाचे विचार आणि बाहेर तुम्ही कसेही राहा, पण माझं जे काही कार्य आहे, माझं जे काही काम आहे, हे फक्त एक विठ्ठलाच्या तालावरती आणि त्याच्या नामावरती असेल तर मग विठ्ठला वाचून न बोले वचन, आणि जेव्हा आतमध्ये राम भरलेला असतो, विठ्ठल भरलेला असतो, तेव्हा न देखे नयन तुझे काही, म्हणजे मला दुसरं काही दिसतच नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये मला तेच दिसतं. आणि मग आपल्याला हरिपाठामध्ये माऊली म्हणतात की हरिमय झाली सगळी सृष्टी. मग प्रत्येक गोष्टीमध्ये हरी दिसायला लागला की मग हरिमय होऊन जातं. सेम आपले जर आतले विचार आपल्याला जर काढून टाकायचे असतील तर फक्त रामच यायला लागेल. आत्ता आपण बागेचंच उदाहरण घेत होतो, तर बागेच्या उदाहरणामध्ये मी पुढे दर्शनी भागाला मी खूप छान फुलझाडं लावते, पण मागच्या पडवीमध्ये मात्र मी सगळा कचरा टाकून ठेवते. मग कचरा टाकून ठेवल्यानंतर कालांतराने काय होतं, त्या राग, लोभ, द्वेष या सगळ्या कचऱ्याचा ढीग पाठीमागच्या अंगणात जमा होतो आणि मग त्या कचऱ्याच्या ढिगाचा काय होतो, बदबू यायला सुरुवात होते. मग पुढे किती पण सुवासिक अत्तर लावलेली असेल, छान फुलझाडं लावलेली असेल, तरी त्या फुलझाडांचा वास आपल्याला येत नाही, आपल्याला त्या आतमधल्या गोष्टींचा वास येतो. मग आपल्याला कळतं आपलं सिक्स सेन्स की ही दाखवते वेगळं आणि बोलते वेगळं ना, कारण हिच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे हे आपल्याला समजू शकतं. आणि आपल्याला तेच करायचं नाही आहे. परमार्थाचा अभ्यास करायचा असेल तर अंतर्बाह्य एकच पाहिजे. आणि मग संत काय म्हणतात, जसं चालतो तर जसं बोलतो तसंच चालतात, आणि जशा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आणि म्हणून आपल्याला तुकाराम महाराज पण सांगतात की घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. म्हणजे फक्त सगळी आपली पंच इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्या सगळ्यांनी फक्त एकच विठ्ठलाचं नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये रमायचं आहे. मग आपण आता परत पुढे म्हणतात की आपण जेव्हा म्हणतो की माझं रात्रंदिनं विठ्ठलाचे ध्यान, तिसरी चरण आहे. तिसऱ्या चरणामध्ये वाटे जीवप्राण विठ्ठलाची. म्हणजे काय आहे की आपण जेव्हा देवाच्या खोलीमध्ये उत्पत्ती लावलेली आहे, तिचा सगळा सुगंध जसा सगळीकडे भरून राहतोय, तसं जो व्यक्ती आपल्या सगळ्या विषय वासनांमधून आपली सगळी पंच इंद्रिय आवरून घेतो आणि हरीच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करतो, हरिनामाची गोडी ज्याला लागते, त्याच्या विचारातून, मनातून, श्वासातून हळूहळू फक्त एकच हरीचा आनंद जाणवायला लागतो. आणि मग त्याला हरीशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि मग त्याचं काय, कशी अवस्था होते, तर माझं रात्रंदिनं विठ्ठलाचे ध्यान, अशी अवस्था होते. थोडक्यात याच्यामधून स्वामी आपल्याला सांगतायत की हा जो काही आपण विठ्ठलाचं ध्यान आपण करणार आहे, हे आपली फलश्रुती आहे. आपल्याला आपण जर अशी साधना केली तर आपल्याला तेवढं एकच ध्यान लागणार आहे. आणि ह्या अभंगातून जे सांगतोय, ज्या अभंगाचा आपण अभ्यास करत आहोत, तो अभंग म्हणजे काय, तर अभंग म्हणजे न भंग होणारी, कधीच भंग होत नाही रचना. वर्षानुवर्ष स्वामींनी 50 वर्षापूर्वी लिहिलेली रचना आज तशीच्या तशी आपण अभ्यास करतोय. ज्ञानेश्वर माऊलींनी शेकडो वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी अजूनही आपण अभ्यास करतोय. 350 वर्षापूर्वी समर्थांनी लिहिलेले मनाचे श्लोक अजूनही तितकेच तसेच्या तसे आपल्या प्रत्येक गोष्टीला लागू पडतात. हे जे काही आहेत ना, ह्या गोष्टी ह्या न भंगणाऱ्या आहेत. आणि या न भंगणाऱ्या गोष्टी रचना कुठून येतात, तर या फक्त संतांकडून येतात. तुम्ही आम्ही केलेली रचना, कालचं पिक्चरमधलं गाणं आज आपल्याला आठवतं का? कधीच नाही आठवत. पण मग मनाचे श्लोक कधी विसरले जातात का? पिढ्यानी पिढ्या 350 वर्ष मनाचे श्लोक कोणी विसरत नाही आहेत. आणि आपण तेच मुलांवरती संस्कार करतोय की हे तुम्ही म्हणा, अजून काही पिढ्या आपल्याला हे मनाचे श्लोक असेच चालत राहणार आहेत, कारण ते संतांच्या वाणातून आलेले आहेत आणि संतांनी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे. विठ्ठलच माय झालेले आहेत आणि विठ्ठलाच्या अनुभवातून त्यांनी ह्या अनुभवातून दिलेले बोल आहेत. आणि म्हणून त्यांना जे सुखरूपतेकडे घेऊन जाणारे जे संतांचे बोल असतात त्याला अभंग म्हणतात. आणि याच फुटलेल्या रचनांचा आपण अभ्यास करत आहोत. आणि हा करता करता पुढे आपल्याला काय करायचं आहे की मी माझे मावळ सर्व, तू तुझे उगव सदा. म्हणजे आता आपण ह्याच्यापर्यंत आलेलो आहोत, चरणापर्यंत, की आता फक्त तूच आहेस.
आपण सगळीकडे मी कसं आहे, मी येऊ मी त्यों आणि माझं करत अडकलेलो असतो. तिथे जेव्हा आपण म्हणतो की ईश्वरा हे सगळं तुझंच आहे, तूच करतोयस, तूच इच्छा देतोयस, तूच बोलवता धनी आहेस, हे जेव्हा होतो तेव्हा भगवती ते सांगितलेला कर्मयोग साधला जातो. कारण मी जे काही कर्म आहे ते कर्म जर मी त्याला अर्पण करते आणि त्याच्या इच्छेने स्वीकारत असेल तरच तो कर्मयोग साधणार आहे आणि मगच आपल्याला भगवंताची प्राप्ती करून होणार आहे. आणि अशी कधी होते तर हा अद्वैताचा अनुभव घेणं, तो आणि मी एकच आहे हा अनुभव घेणं म्हणजेच मोक्ष आहे. आणि मोक्षाचा अनुभव घेणं हाच पुरुषार्थ आहे. थोडक्यात आपल्या सगळ्या जीवनाचं सार्थकच हे आहे की माझं जीवन उन्नत करायचं असेल तर मला एका उंचीवरती माझं जीवन घेऊन जायचं असेल तर मला मोक्षाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि मोक्षाचा अनुभव म्हणजे तू आणि मी एकच आहोत हा अनुभव घेणं म्हणजे मोक्षाचा अनुभव घेणं. आणि मग आत्मपरीक्षण आपण परत करायचं आहे की माझं रात्रंदिनं विठ्ठलाचे ध्यान, मला कशाचं ध्यान लागतं आणि मी कशाचा विचार करते, परत प्रथमपुरुषी परमार्थ. मग मी माझे मावळ सदा हे आपलं होतं का? किती वेळा आपण आपला अहम आपला डोकं वर काढत असतो आणि आपण त्याच्यावरती बोलत असतो. मग ह्याच्यामध्ये परत ते असं म्हणतात की ध्यान म्हणजे हे शेवटी अंतरंग साधना आहे. ही अंतरंग साधना करता करता विठ्ठलाचे ध्यान करताना मग विठ्ठल कसं आहे आपण त्याचं सगुण रूप बघितलं, मग या सगुणाचं आपल्याला उपासना करता येते. पण ही उपासना करता करता आपल्याला निर्गुण तत्वापर्यंत जायचं आहे. कारण तो आणि मी एकच आहे, तू आणि मी तत्वतः एकच आहे. हे कसं आहे आपण म्हणतो की कसं शक्य आहे. मग माझ्या आतमध्ये जे असलेले चैतन्य आहे, हा जो देह आहे हा देह जड आहे, अचेतन आहे. तर त्याच्यातला जीव निघून गेला की तो देह आपण घरामध्ये किती वेळ ठेवतो, काही सुद्धा ठेवत नाही. इमिजिएट आपण विचार करतो की अरे याला घेऊन जा ना देह, याच्यामध्ये चैतन्य नाही आहे. म्हणजे चैतन्य नसलेला देह हा अचेतन आणि जड होतो. मग तो चेतन कधी होतो जेव्हा आतमध्ये चैतन्य तत्व आहे. मग हे चैतन्य तत्व म्हणजे काय आहे तर जगामधला जो ईश्वर आहे तो ईश्वर चैतन्य तत्व म्हणजेच परमार्थ म्हणजेच ब्रह्म आणि आपण हा एक आहे हा विचार करायचा आहे. आणि हे आपल्याला का आपला विचार होत नाही, कारण अज्ञान आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला कळत नाही की जो ब्रह्म आहे तोच मी आहे आणि तू आणि मी एकच आहे हे आपल्याला कळत नाही. पण संत आपल्याला सांगतात की मी तू पण इथं गेलेला आहे आणि जो ईश्वर आहे तोच मी आहे. माझ्या आत्म्यातला रामू जो आहे, अंतरात्मा जो आहे तो तूच आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी विठोबा म्हणजे काय तर विठोबा, वी म्हणजे ज्ञान आणि वीचा केला ठोबा, ठोबा म्हणजे पुतळा. मग वीचा केला ठोबा म्हणजे ज्ञान स्वरूप जर पुतळा आपल्या समोर आहे त्याच्यातलं जे निर्गुण निराकार तत्व आहे ते आणि मी एक आहे हे विठ्ठलाचं स्वरूप बघून आपल्याला समजायचं आहे. मग तो विठ्ठल कसा आहे, ते स्वरूप कसं आहे तर सच्चित आनंद स्वरूप आहे. आता सत म्हणजे काय, चित म्हणजे काय हे बघायला आपल्याकडे आता वेळ नाही. पण जे निरपेक्ष तत्व आहे, जे कशावरही अवलंबून नाही, जे त्याच्या कुठले कालत्रयात येतं. आपण म्हटलं आपण गणपतीला की त्वम कालत्रयात येता, त्वम देहत्रयात येता. मग हे जे कालत्रयात येता आहे तो काय आहे तर तिन्ही कालामध्ये जो अडकलेला नाही असा जो सच्चित आनंद स्वरूप आहे. ते जे सत आहे ते सत्य जे आहे ते एकमेव सत्य काय आहे तर ते ब्रह्म आहे. चित म्हणजे ज्ञानस्वरूप आणि आनंद आपल्याला माहिती आहे. आपण म्हणतो की मला सुख व्हायचे, सुख पाहिजे, पण सुख हा नेहमीच दुःखाच्या सापेक्ष सुख आलेला असतो. पण सुखरूपता ही म्हणजेच आनंद आहे आणि आनंदाच्या विरोधी काही नाही. आनंद हे आपलं स्वरूप आहे. आणि मग विठ्ठलाची वाटे जीवप्राण. पण विठ्ठलाची वाटे जीवप्राण एक जाता जाता आपण एक छोटीशी गोंदवलेकर महाराजांचं आपण एक प्रवचनामध्ये ते सांगतात ते बघूया की हा जो काही आहे विठ्ठलाची माझा प्राण, हे माझा विठ्ठल मला हवा आहे हे आपण नुसतंच वैखरीने म्हणतो आणि ते आतून जर पोटातून आलं नसेल तर विठ्ठल काही आपल्या जवळ येत नाही. मग त्याच्यासाठी काय करायला हवं तर गोंदवलेकर महाराज म्हणतात की जसं लहान मूल आईसाठी व्याकुळ होतं ना तसं व्याकुळ आपण व्हायला पाहिजे की देव श्रीरामा आता फक्त तूच हवायस मला, बाकी काही नकोय, फक्त श्रीरामा तू ये आणि तू मला तुझा साक्षात्कार दे, तुझं दर्शन दे. असं जेव्हा आपण अशी व्याकुळता निर्माण होते तर ती व्याकुळता निर्माण झाली तरच आपल्याला परमेश्वर दर्शन देतो. म्हणजे त्याच्यासाठी काय म्हणतात गोंदवलेकर महाराज की परमेश्वर हा मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे. कोणत्या आईला आपलं मूल जवळ घ्यावं असं वाटणार नाही. ते सांगतात की एकदा एक बाई सोवळं नेसून स्वयंपाक करत होती.
ती स्वयंपाक करत असताना एक मूल झोपेतून उठतं, तिचं मूल उठतं आणि ते आई आई करत रडायला लागतं. ती आई त्याला सांगते की बाळा, मला तुला जवळ घ्यायचं रे, मला पण तुला कुशीत घ्यायचं आहे, तू ये, मला अगदी मला तू हवा आहे जवळ, पण तू ना तुझ्या अंगावरचे कपडे काढून ये. मी तशी घेऊ शकत नाही कारण मी सोहळ्यात आहे. पण ते मूल रडत नाही, ते आई आई करत रडत बसतं. मग कोणीतरी शेजारी येतो, ते शेजारी त्या मुलाच्या अंगावरचे कपडे काढतो आणि त्याचा हात धरून आईपर्यंत घेऊन जातो आणि आई त्याला उचलून कडेवरती घेते. ही गोष्ट आपल्याला स्वतःला लावायची. जेव्हा आपण ही लावतो तेव्हा आपला अहंभाव, आपले विकार, आपल्या गोष्टी या माझ्या आणि देवाच्या मध्ये येतात. माझ्यामधल्या या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण काढतो का? मग संत आपल्याला सांगतात की तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम घ्या, मनातले विकार शांत होतील. तुमचा राग, लोभ, द्वेष, सगळं जे मनातले षडविकार आहेत, षडरिपू आहेत, हे शांत करा. तुम्ही वाचेनी काय बोलता, तुम्ही काय, किती तुमचा अहंभाव आहे ह्याचा विचार करा. ते सगळे अंगावरच्या गोष्टी उतरवा, मनावरच्या गोष्टी उतरवा आणि मग तुम्ही बघा तो विठ्ठल माऊली स्वतः तुम्हाला उचलून घेईल आणि तो उचलून घेईल आणि तुम्हाला त्याचं तो वेगळं राहणारच नाही, तो आणि तुम्ही एक होऊन जा. आणि यासाठी परमार्थामध्ये निष्काम उपासना आणि निष्काम कर्म सांगितलं आहे की जर मी निष्काम कर्म केलं तरच माझं चित्त शांत राहणार आहे आणि निष्काम उपासना केली तर ते शुद्ध होणार आहे. मग याच्यासाठी कुठलीही सकामता, आपण जेव्हा देवाकडे जातो तेव्हा मला हे दे, मला ते दे, आणि आपण नवस बोलतो आणि नवस बोलून ते नवस फेडा जातो. काही अर्थी हे योग्यच आहे, काही अर्थी आपल्याला देव देतोच आहे, पण हेच जर आपल्याला सवय लागून गेली तर देवा तूच मला हवा आहे हे कधी होणार आहे? त्याच्यासाठी निष्काम उपासना खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून अत्यंत आदराने आपल्याला स्वामी सांगतात की ओम राम कृष्ण हरी म्हणा. ओम राम कृष्ण हरी म्हणताना कुठलंही त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवून ते म्हणू नका. फक्त मला विठ्ठल हवा आहे आणि फक्त तुझी प्राप्ती मला हवी आहे आणि मला शाश्वत सुखाची प्राप्ती हवी आहे, असा विचार करून जर या मंत्राचा घोष आपण आपल्या मनामध्ये ठेवला तर हे मंत्रच आपल्याला तारून देणार आहे, आपलं चित्त शांत आणि शुद्ध करणार आहे आणि आपल्या आणि भगवंताच्या मधला आडपडदा हे बाजूला करणार आहे. आणि मग हेच ना आपल्याला विठू माऊलीकडे जाणारा आपला रस्ता मोकळा करून देणार आहे. शेवटच्या चरणात अगदी स्वामी म्हणतात की स्वामी म्हणे माझं विठ्ठल प्रमाण वाहतसी आण विठ्ठलाची. हे वाक्य आपल्याला खूप विचार करणारं आहे. कारण कधी आपण शपथ घेतो, मला जर एखादी गोष्ट एखाद्या मैत्रिणीला सांगायची आहे तर तिला मी सांगते, अगं शपथ, मी अगदी खरं सांगते, हे असंच घडलेलं आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या आईची शपथ घेते, ते पण नाही, मी माझी स्वतःची शपथ घेते. म्हणजे जी माझी अत्यंत जीवाभावाची, अत्यंत प्रेमळ व्यक्ती आहे तिची शपथ आपण घेऊन आपण प्रूफ करतो की अगं मी माझी शपथ घेऊन सांगते. पण हे कधी? जेव्हा समोरची व्यक्ती अविश्वास दाखवते तेव्हा. परमार्थामध्ये श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. स्वामींना शपथ का घ्यावी लागली? कारण स्वामींना माहिती आहे की आपण जे साधक आहोत हे साधक संसारामध्ये इतके रममाण झालेलो आहोत की स्वामी जे सांगतात की मी असाच विचार केला आहे, मी असंच नाम घेतलं आहे, मला विठ्ठलाशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि मी आणि विठ्ठल आणि तू आणि मी सगळं मावळून तू आणि मी एकच झालो आहे, ह्याच्यावर आपण विश्वासच ठेवत नाही. आणि मग स्वामी शपथ घेऊन सांगतात की मला विठ्ठलाचं प्रमाण आहे आणि मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो हे खरं आहे. पण इथे आपल्याला विचार करायला लागेल की हा आपण त्यांच्यावरती दाखवलेला अविश्वास आहे आणि इथे आपण किती महाभाग आहोत की आपण स्वामींवरती सुद्धा अविश्वास दाखवतोय आणि थोडक्यात आपण श्रद्धा ठेवत नाही. आणि मग भगवंत सांगतात की ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति, म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंतच आहे हे विश्वास जर आपला असेल, आपण जर श्रद्धा असेल तरच आपल्याला ते पोचणार आहे. ते जर नसेल तर आपल्याला कळणारच नाही की प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच एक भगवंत आहे जो त्या हृदयात आहे आणि जो या हृदयात आहे. हे जर आपल्याला कळलं नाही तर आपल्याला परमार्थाचा अभ्यास कधीच साध्य होणार नाही. तो जर साध्य झाला नाही तर मग परमार्थाचा अभ्यास आणि विचार करण्यात काय पॉईंट आहे? ह्याच्यातून मी काय टेकावे घ्यायचं आहे? तर माझी श्रद्धा खूप महत्त्वाची आहे आणि ही श्रद्धा ठेवून आपल्याला मी कोण आहे याचा मला शोध घ्यायचा आहे. माझं नक्की काय आहे आणि कोहम मी कशासाठी या जगामध्ये आलेलो आहे, मी जे कर्म करते ते कशासाठी आणि ते कर्म करून मी कोणाला अर्पण करणार आहे, हा विचार करून जर आपण हा अभंग स्वतःला लावून घेतला तरच आपला स्वरूपाचा शोध घेता येईल. आणि मग स्वरूपाचा शोध घ्यायचा आपण जर विचार केला तर आपण परत त्या ओळीपाशी येतो, स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर.
या ओवीपासून आपण सुरुवात केली, त्याच ओवीला आपण आता परत शेवटी आलेलो आहे की स्वस्वरूपाने संधान रमोचित्त निरंतर. कुठेही जगातल्या विषयामध्ये माझं चित्त न अडकता कुठे अडकू दे, तर माझ्या आतमध्ये माझं स्वरूप जे आहे, जो माझा विठ्ठल माझ्या आत आहे, तिथेच माझं चित्त रमू दे. आणि मग या संपूर्ण जर आपण परत बघितला तर आता माझं एक विठ्ठलाचा छंद, लौकिक संबंध दूर ठेवा, फक्त विठ्ठलाचा छंद मला लागलेला आहे. आणि त्यासाठी मी जगामध्ये वावरतोय, व्यवहारासारखा व्यवहार करतोय, माझ्या घरातल्या सगळ्या लोकांमध्ये मी आहे, पण त्या सगळ्यांना दूर करून मी फक्त एकच शाश्वत आनंदाचा छंद लावून घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी फक्त त्याचंच नाम घेतो आहे, त्याचाच विचार करतो आहे, त्याचंच रूप बघतो आहे, सगुणाची उपासना करून निर्गुणाकडे जात आहे. कारण शेवटी सगुणाची निराधारे, निर्गुण पाविजे निर्धारे. आणि मग काय होतंय तर सगळं रात्रंदिन मला फक्त विठ्ठलाचं ध्यान लागलं आहे. आणि आता मला असं वाटतंय की तोच माझा जीव आहे आणि तोच माझं प्राण आहे. मला माझा वेगळा जीव दिसतच नाही आहे, कारण जीव आणि मी, जीव आणि शिवाचं ऐक्य इथे झालेलं आहे. आणि फक्त विठ्ठलच एक माझ्या आतमध्ये अंतरी भरून राहिलेलं आहे. आणि मी विश्वास ठेवा की मी हे तुम्हाला सांगते, स्वामी म्हणे माझं विठ्ठल प्रमाण. मला वाटतं हे शेवटच्या ओळीवरती आपण जास्त विचार करू आणि मग 3 ओळींचा आपण श्रद्धा ठेवून विचार करून आपण त्याचा मनामध्ये जाता जाता हा विचार करूया. थोडक्यात झालेलं चिंतन स्वामींच्या चरणावरती अर्पण करते, माझ्या सद्गुरूंच्या चरणावर अर्पण करते आणि एक श्लोक घेऊया आणि विराम करते, माझ्या वाणीला विराम देते. वावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांतीपदी वैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. या